Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता चौथी विषय गणित यामध्ये आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 ही गणित या विषयाची सोडवणार आहोत. गणित या विषयामध्ये एकूण 26 ते 75 पर्यंत प्रश्न असतात. गणित हा विषय 100 मार्काला आहे. तर या भागामध्ये आपण 26 ते 50 पर्यंत प्रश्न सोडवणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओच्या भागामध्ये आपण 51 ते 75 पर्यंत प्रश्न सोडवणार आहोत. चला तर सुरुवात करूया. प्रश्नपत्रिका क्रमांक 1 प्रश्न 26 ते 50 पाहते. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकच वार 5 वेळा येईल? आता फेब्रुवारी महिन्यामध्ये लीप इयर जर असेल, म्हणजे लीप इयर जर असेल तर 29 दिवस असतात आणि 29 दिवसाचा महिना असेल फेब्रुवारी, तरच तो वार 5 वेळा येतो. एखादा वार जो काय असेल तो 29 तारखेचा वार 5 वेळा येतो. मग लीप इयरमध्येच ही गोष्ट होते. मग लीप इयर कोणता आहे? 2008, कारण याला 4ने भाग जातो. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यामुळे तिथे जास्त आपण एक्सप्लेनेशन देत नाही. तर लीप इयरमध्येच तो वार 5 वेळा येतो, म्हणून 2008 हे लीप इयर आहे. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, 4 शतक गुणिले 9 दशक 3 एकक बरोबर किती? आता हे नीट समजून घ्या. 4 शतक गुणिले 9 दशक 3 एकक ह्यांचा गुणाकार करून आपल्याला उत्तर काढायचं आहे. आता 4 शतक म्हणजे किती? तर 400 गुणिले 9 दशक, ह्यांच्यामध्ये बेरीज असते, लक्षात घ्या. 9 दशक म्हणजे किती? 90 अधिक 3 एकक म्हणजे किती? 3, म्हणजे ही संख्या किती तयार झाली? 93. म्हणजे संख्या काय तयार झाली? आपला प्रश्न काय तयार झाला? 400 गुणिले 93 हे आपल्याला सोडवायचं आहे आणि ह्याचं उत्तर काढायचं आहे. आता हा गुणाकार करताना आपण काय करायचं आहे? 93 वरती मांडूया आणि 400 खाली मांडूया, कारण त्याच्यामध्ये जास्त शून्य आहेत. मग हे 2 शून्य आपण तसेच मांडले, ठीक आहे. मग हे खोडून टाकतो. आता फक्त 4ने गुणायचे. 4 त्रिक 12, हातचा आला 1, 4 9 36 आणि 1 37, 37,200 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. किती मिनिटात आलं बघा, पटकन आलं की नाही? त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. इथे पहा, आपण पेज थोडंसं सेटल करूया. 90,000 अधिक 7 अधिक 800 अधिक 9,000 अधिक 0 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती? आता खूप सोपं आहे, फक्त इथं शून्य मोजायचे. सर्वात मोठी संख्या काय येते? ही. मग त्यातला अंक घ्यायचा. किती घेतला? 9. त्याच्यावर किती शून्य आहेत? 1 2 3 4 शून्य. आता 3 शून्यवाली पाहिजे. 1 2 3 शून्यवाली, त्यातला अंक घ्यायचा. नंतर 2 शून्यवाली पाहिजे, त्यातला अंक घ्यायचा 8. नंतर 1 शून्यवाली, 1 शून्यवाला हा शून्यच आहे, म्हणजे तो शून्यच घ्यायचा. आणि नंतर एकही शून्य नसलेला घ्यायचा 7. संख्या तयार झाली 99,807. आता मी हे अंक इंग्रजीत लिहिलेले आहेत, काही प्रॉब्लेम नाही, इंग्रजी सर्वांना येतं. मग हे कुठे आहे सेम टू सेम? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये, आणि तेच त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 928 भागिले 29, ठीक आहे. आपल्याला आता 29चा पाढा म्हणत बसायची काहीच गरज नाही आहे. एक तुम्ही कॉमन सेन्स वापरायचा आहे. पहा, इथला एकक स्थानचा अंक पाहायचा, इथला एकक स्थानचा अंक पाहायचा. इथं एकक स्थानी काय आहे? 9. मग 9ला कितीने गुणल्यावर 8 एकक स्थानी येणार आहे? तर 9 एके 9, 9 दुने 18. म्हणजे 9ला जर 2ने गुणलं तर बघा, 9 दुने 18, आपण 18 लिहितो, हातचा 1 देतो, वगैरे वगैरे, ठीक आहे. म्हणजेच 9ला जर 2ने गुणलं तर काय उत्तर येणार आहे? 8 हा एकक स्थानी येणार आहे. मग ऑप्शनमध्ये युनिटला 2 कुठे आहे? बघा, इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. इथे आहे का? आहे. इथे आहे का? नाही आहे. इथे आहे. म्हणजे 100% हेच उत्तर आहे. जर 2 वेळा जर ऑप्शनमध्ये शेवटी 2 2 असतं
तर मात्र गुणाकार करावा लागला असता. आता आपल्याला काही गुणाकार करायची काहीच गरज नाही. हेच त्याचं 100% उत्तर आहे. तुम्ही करून बघा. 29 गुणिले 32 हे 928 येतात. ठीक आहे, तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला टाका येस नो काय असेल ते. प्रश्न क्रमांक 30 बघा. थोडं पेज सेटल करूया कारण तुमचं लक्ष तिथंच जाईल. 751 हे अंक कमीत कमी एकदा वापरून मिळणाऱ्या लहानात लहान 4 अंकी संख्येतून 3 अंकी सर्वात लहान संख्या वजा केल्यास कोणती संख्या येईल? आता बघा, अंक दिलेले आहेत आपल्याला 751. ह्याच्यापासून आपल्याला 4 अंकी संख्या करायची आहे. कोणती? लहानात लहान. मग सुरुवातीला आपण 3 अंकी लहानात लहान करून घेऊया. 1 5 7. परंतु आपल्याला 4 अंकी पाहिजे म्हणून आपल्याला जो लहान अंक असतो तो पुन्हा एकदा वाढवायचा असतो. ही झाली 4 अंकी लहानात लहान संख्या. ते काय म्हणतात? या संख्येतून 3 अंकी सर्वात लहान संख्या वजा करा. 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती असते? 100 असते. मग यांची फक्त वजाबाकी करायची. किती सोपं झालं बघा. 7501 ते कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. तेच त्याचं झालं उत्तर. बिलकुल काहीच घाबरायचं नाही अजिबात. गणित खूप सोपा असतो. फक्त छानपैकी समजून घ्यायचं आणि जर नाही समजलं तर काय नाही समजलं, कोणता प्रश्न नाही समजला तो बिनधास्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. त्याचं उत्तर आपण तुम्हाला सोप्या पद्धतीने पुन्हा सांगूया. पुढे बघा, सोबतच्या आकृतीत असणाऱ्या मूळ संख्यांची एकूण बेरीज किती? आता मूळ संख्या आपल्याला एकूण किती ते शोधूया पटपट पटपट. शेवटी 5 असणारी मूळ संख्या नसते. 5 सोडला तर 69 ही मूळ संख्या नाही. 81 नाही आहे. 93 नाही आहे. 67 ही मूळ संख्या आहे. प्लस 89 ही मूळ संख्या आहे. प्लस 91 नाही. 47 ही मूळ संख्या आहे. आता मूळ संख्या तुम्हाला माहिती आहेत आणि ऑलरेडी आपले त्याच्यावरती भरपूर व्हिडिओ आहेत. ते तुम्ही प्लेलिस्टमधून पहा. आता ह्या सर्वांची आपल्याला बेरीज विचारली तर बेरीज आपल्याला पटकन आली पाहिजे. बघायचं 9 7 16, 16 आणि 7 किती झाले? 2303. हातचे आले 2. 6 4 10, 10 आणि 10 20, 203. तुम्ही तुमच्या पद्धतीने बेरीज करा. 203 बेरीज येते. ऑप्शन नंबर 1 आहे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, पुणे विभागात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला पाहते. थोडंसं वरती घेऊया आपण. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला किती विद्यार्थी बसले? 93,984 विद्यार्थी बसले. त्यापैकी 58,695 मुले होती व बाकीच्या मुली होत्या. तर परीक्षेला किती मुली बसल्या होत्या? आपल्याला मुली विचारलेल्या आहेत. म्हणजे एकूणच जर मुलं वजा केली तर ऑटोमॅटिक मुली राहणार आहेत. मग वजाबाकी करूया आपण पटकन. 58695. ठीक आहे. 14तून 5 गेले, खाली राहिले 9, हातचा आला 1, येतो हातचा. 18तून 10 गेले, खाली राहिले 8, हातचा आला 1. 9तून 7 गेले, खाली राहिले 2. 13तून 8 गेले, खाली राहिले 5, हातचा आला 1. 9तून 6 गेले, खाली राहिले 3. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा वजाबाकी करू शकता. खोडून वगैरे करता तुम्ही त्या पद्धतीने. 35,289 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 32चं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा 33. या संख्येतील, संख्या काय वाचत नाही मी, 3 या अंकाची दर्शनी किंमत आणि 6 या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती? आता दर्शनी किंमत म्हणजे आहे तीच, म्हणजे 3ची दर्शनी किंमत 3च येणार आहे. कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत तोच अंक असतो. 6 या अंकाची स्थानिक किंमत, मग 6ची स्थानिक किंमत किती आहे? 60. आणि 3ची किती आहे? 3च. एक मिनिट, हे खाली गेलं वाटतं. 6ची स्थानिक किंमत 60 आहे आणि 3ची दर्शनी किंमत 3च आहे. हे लक्षात घ्या. मग 60मधून 3 जर घालवले आपण तर काय येतात? 57 म्हणजे 57 येतात. ते कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. तेच त्याचं उत्तर आहे. आता 34 बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? म्हणजे हे मराठीत कशी लिहाल? आता 7 मराठीत कुठे येते? नंतर काय?
5 नंतर काय आहे 4 परंतु इथं नाही आहे 7 5 4 1 2 7 5 4 1 2 म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. 35वा प्रश्न. 35वा प्रश्न आहे 53 मी इंग्रजीतून लिहितो अपॉन 37 मायनस इथं स्क्वेअर आहे अपॉन 37 इज इक्वल टू 24 अपॉन 37 म्हणजे 53 भागिले 37 किंवा 53 अंश छेद 37 वजा चौकोन छेद 37 बरोबर 24 अंश छेद 37 तर चौकटीच्या जागी कोणता अंक येईल काय करायचं आहे आपल्याला